धंदे बंद झालेच पाहिजेत, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. बोगस पोलीस ऑफिसरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. हे बेकायदेशीर धंदे हे बंद झाले पाहिजेत. बोगस पोलीस अधिकारी जो वसुली करतो सगळ्या अख्ख्या हायवेवर, त्या पोलीस अधिकारीवर जो बोगस पोलीस अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आणि ही संपूर्ण आम्हाला या स्थानिकांना न्याय मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही. तरी सुद्धा इकडचा प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. हा प्रशासन सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून दखल घेत नाही का? आम्ही आता पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा अधिकारी मुख्यालय इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचा बेमुदत उपोषण सुरू आहे. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक अवैध धंदे, अनधिकृत बांधकाम तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी ते लोकांनी ह्या इथे उपोषण सुरू केलेलं आहे. कालपासून हा उपोषण आहे. आता आम्ही थेट त्यांच्याशी बातचीत करू. इकडचे तालुका अध्यक्ष आहेत सेनेचे, त्यांच्याबरोबर. सर, आज तुम्ही इथे उपोषणाला बसलेले आहेत, तुमचे काय प्रमुख मागणे आहेत आणि कशासाठी बसलेत, काय बोलायला? कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन इकडे पालघर कलेक्टर ऑफिसच्या समोर आपण केलेलं आहे. बऱ्याच प्रलंबित मागण्या आहेत. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुख्य प्रश्न असा आहे की एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन हे जे मोठे प्रकल्प गेलेले आहेत त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना पुरेपूर अशी त्यांची जी जमीन गेलेली आहे त्याचा पुरेपूर मोबदला मिळाला नाही आहे आणि त्या मोबदल्या संदर्भात बुलेट ट्रेनचा विषय असो तर त्यांना शेतकऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाकडे ते पाठवतात आहेत. हा एक्सप्रेसवे किंवा प्रोजेक्टचा विषय झाला. दुसरा विषय असा होता की जे प्रधानमंत्री आपल्याला सांगतात आवास योजनेचा विषय करतात, त्या यादी जी बनवलेली आहे त्या यादीमध्ये कुठलीही घरकुलं मंजूर केलेली नाही, फक्त नावं घेऊन ठेवलेली आहेत. त्यामुळे त्या घरकुलाच्या यादीचा सुद्धा पूर्ण बट्ट्याबोळ वाजलेला आहे. त्याचप्रमाणे एक्सप्रेस आपले हायवेला जे अवैध धंदे चालतात आहेत, राजरोजपणे प्रशासन त्याला समर्थन देते आणि त्यांचे इंटरनल व्यवहार करून ज्या पद्धतीने हायवेला एकदम गलिच्छ करून ठेवलेलं आहे त्याच्या विरोधात आपण प्रशासनाकडे आवाज उठवण्यासाठी इथे बसलेलो आहे. त्याचप्रमाणे जलजीवन मिशनचा विषय आहे. ज्याप्रमाणे पाईपलाईन आपण इथे टाकलेले आहेत, एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. ज्या पद्धतीने एस्टिमेट आहेत त्या पद्धतीने काम होत नाही आणि भ्रष्ट प्रशासन या सर्व ठेकेदारांना पाठीशी घालून त्या कामाचा पूर्ण बट्ट्याबोळ उडालेला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इकडे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे. आमच्या पक्षाचे जिल्हाप्रमुखसुद्धा आज विरोधी पक्षनेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक आहे, त्यांना आज भेटायला गेलेले आहेत. हा प्रश्न अधिवेशनामध्ये आणि मंत्रालयाच्या लेवलला उचलण्यासाठी आज ते तिथे गेलेले आहेत. आज आम्ही इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि जिथपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही इथे बेमुदत धरणे आंदोलन करत राहणार आहेत. तुम्ही काय बोलाल सर याबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कालपासून हे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि प्रशासनाविरुद्ध प्रशासन ज्या काळ्या धंद्यांना किंवा यांना दुजोरी देऊन प्रशासन त्या धंद्यांना कुठेतरी चालना देत आहे, त्यासाठी हे धरणे आंदोलन उपोषण सुरू आहे. तसेच या ठिकाणी महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. महिला संघटक पण आपल्याबरोबर आहेत, सभापती पण आहेत. आम्ही त्यांच्याशी थेट बातचीत करूया का हा उपोषण जे सुरू झालेलं आहे इथे हा विविध मागण्यासाठी सुरू झालेला आहे. तुमचे मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी बसून राहणार आहेत का? काय बोलाल याबद्दल? जिथपर्यंत मागण्या ह्या पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत आम्ही ते ठाम मांडून बसणार आहोत. ज्या विषय महिलांचे आहेत किंवा दुसरे बाकीचे पण विषय आहेत, महिलांवरती जे अत्याचार झालेले आहेत त्याचा कुठेतरी शासन हे दखल घेत नाही. पोलीस प्रोटेक्शन आहे ते पण दखल घेतले जात नाही. ज्या 2 वर्षाच्या मुलीवरती जर एवढा अन्याय होऊ शकतो, जर त्या बाकीच्या महिला कामवर्ग आहेत त्या रात्री 8-9 वाजता येतात, त्यासुद्धा आज आपल्या
महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत, तालुक्यामध्ये सुरक्षित नाही, गावखेड्यामध्ये सुरक्षित नाहीत. ह्याला कुठेतरी आला बसला पाहिजे. आला बसला पाहिजे, खरोखरच आहे मॅडम. पण या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या हातामध्ये जे आहेत, ते इथे या जिल्ह्यावर लक्ष देत नाही का? काय बोलू याबद्दल? मला वाटतं ह्या विषयावरती खरोखरच यांचं दुर्लक्ष होत आहे आणि याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आहोत आणि ह्या मुले आपण इथे बसलेले आहात आणि हा ठाम आमचा निर्णय आहे. जिथपर्यंत या मागण्या आमच्या पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत इथे आम्ही ठाम निर्णयात बसणार आहोत. एक विषय आहे, ठाम निर्णय आहे त्यांच्या, जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे त्यांचे विविध अवैध धंदे सुरू आहेत, अनधिकृत बांधकाम सुरू आहेत आणि जलजीवन मिशनच्या जे भ्रष्टाचार सुरू आहे मोठ्या प्रमाणात, हे सर्व त्यांच्यावर कारवाई होत नाही तिथपर्यंत इथे त्यांचे हे इथे उपोषणाला बसणारच आहेत. काय विषय तुमचा दुसरा? त्याचप्रमाणे आपल्या पालघर तालुक्यातल्या हजारो एकर ज्या जागा ज्यांची लीज संपलेली आहे त्यांचे थेट उपमुख्यमंत्र्यांचे नातेवाईकांना त्या जागा दिलेल्या आहेत. कलेक्टरना वारंवार भेटून ज्या जागेंच्या लीज 2-2 वर्ष संपलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत कलेक्टर किंवा प्रशासन आपल्याकडे हस्तांतरित करून घेत नाही. त्यामुळे त्या ज्यांना ज्या जागा दिलेल्या आहेत कवडीमोलाच्या भावाला, त्यांचं आणि प्रशासनाचं मोठं संगनमत असून त्याच्यात बराच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आमची तीच मागणी आहे की ज्या जागेंची हजारो एकर जागा पालघर तालुक्यात अशा आहेत ज्यांची लीज संपलेली आहे, त्या जागा लवकरात लवकर शासनाने वर्ग करून घ्यायच्या आहेत आणि भविष्यामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायती, ज्या ज्या महिला बचत गट त्या व्यवसायासाठी मागतील किंवा मच्छीमार समाज जो व्यवसायासाठी मागेल तर त्यांना त्या कवडीमोलाच्या भावनीमध्ये दिल्या तर त्याचा पालघर तालुक्यातल्या मच्छीमार लोकांना आणि किनारपट्टीच्या लोकांना खूप फायदा होईल. पालघर जिल्ह्याचं जे प्रशासन आहे, प्रशासन पालघर जिल्ह्याचं जे आहे ते सत्ताधारी पक्षाचं आहे का? काय बोलायल्याबद्दल? 100% जे प्रशासक आहे हे सत्ताधारी पक्षाचंच सांगण्याप्रमाणे चालत आलेलं आहे. आणि एक गोष्ट तुमच्यासमोर मी एक सांगू इच्छितो. गिवली गाव जे आहे हे तुम्हाला माहीतच असेल, अणुऊर्जा प्रकल्प मोठ्या स्वरूपात तिथे आहे आणि तिकडची संरक्षक भिंत गावकऱ्यांच्या विश्वासात न घेता ती बांधायला लावलेली आहेत आणि त्या बांधल्यामुळे त्यांचं असं परिणाम होणार आहे, तिकडच्या लोकांवर खूप मोठा अन्याय होणार आहे. तिथेसुद्धा प्रशासक दुर्लक्ष करत आहे. तसेच विनाशकारी प्रकल्प येत आहेत, ते तुम्हाला सर्व माहीतच आहेत. आणि ह्या मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या सर्व जनहिताच्या आहेत आणि ह्या पूर्ण झाल्याच पाहिजे. ह्याकरता आम्ही इथे बसलेलो आहोत. ह्या जर सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तर ह्या आमच्या इकडच्या पालघर जिल्ह्यातील किंवा पालघर तालुक्यातील सर्व जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील अशी आम्हाला आशा व्यक्त करतो. आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी जे सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, अनधिकृत बांधकाम सुरू आहे, कामं चालू आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे, तरीसुद्धा इकडचा प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. हा प्रशासन सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून दखल घेत नाही का? याबद्दल आपण काय बोलणार? अर्थात तुम्ही बोलतात ते अगदी त्याच्यात तथ्य आहे. हे प्रशासन दखल न घेण्याचं कारण आहे का वरूनच सर्व हा गैरप्रकार भ्रष्टाचार सुरू आहे, त्यामुळे खाली पण त्याच पद्धतीने तो प्रवाह वाहत आलेला आहे. आज हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्ह्याच्या वतीने जे आंदोलन आहे त्यात त्यांच्या रास्त मागण्या आहेत की बराचसा भ्रष्टाचार होतो आहे, वारंवार तगादा लावून देखील त्याच्यावर कोणताही ऑफिसर त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि हे सगळं गैरकारभार चाललेला आहे. मी मनापासून शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी सुरुवात केलेली आणि सुरुवात त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवावी. आम्ही देखील त्यांचे घटक पक्षातले सर्व सहकारी आहोत, आमचा देखील त्यांना पाठिंबा आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न आहे. गेले 2 दिवसापासून तुम्ही इथे उपोषण करीत आहेत. कोणी अधिकारी वगैरे आले का तुम्हाला भेटायला, काय बोलायला? अधिकारी कोणी आलेले नाही आहेत. सर्व घटक पक्षाचे, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व घटक पक्षाचे नेते, अध्यक्ष येऊन गेलेत, परंतु प्रशासकीय कुठलाही व्यक्ती इथे आलेला नाही अजूनपर्यंत. हा तुमचं आंदोलन पुढे चालू राहणार आहे का अजून तीव्र करणार आहे तुम्ही? आता हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, विरोधी पक्ष नेत्यांना भेटण्यासाठी आज आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख मुंबईला गेलेले आहेत. तिकडे जो काही निर्णय होतो त्या हिशोबाने आंदोलन भविष्यात अधिक तीव्रच केलं जाईल. आंदोलन संपवण्याची कुठलीही चिन्ह आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत नाही आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवैध धंदे सुरू असतात आणि त्या धंद्या
वाल्यांचे जे पैसे वसुली करतोय एक व्यक्ती, त्याला बोगस पोलीस बनवून, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्याबद्दल एस पींना आपण तसं पत्र दिलेलं आहे, त्यांचं नावसुद्धा दिलेलं आहे की असा व्यक्ती आपल्या नावाने पैसे गोळा करतोय, तर त्या पद्धतीने ते कार्यवाही करत नाही, याचा अर्थ यांचं एक संगनमत आहे आणि त्याच गोष्टीला वाचा फोडण्यासाठी हे आपण आंदोलन करतोय. जिथपर्यंत अशा लोकांवर गुन्हे दाखल होणार नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन हे असंच चालू ठेवणार आहे. जिथपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तिथपर्यंत असाच हा आंदोलन सुरू राहणार आहे. कॅमेरामॅन नकीब मुकादमसह आरिफ पटेल, विकास समाचार.